भाऊ आज आपण रामभाऊ पाटील आहेत ज्यामध्ये निदान वगैरे शिबिर ठेवलेलं आहे. कशा पद्धतीचा प्रतिसाद आहे काय सांगा? आज आपल्याला माहित आहे हिंदुस्थानचे हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. त्या निमित्ताने आपले महाराष्ट्राचे लाडके व शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, तसेच खासदार श्रीकांतभाऊ शिंदे साहेब, आपल्या पक्षाचे शिवसेनेचे सचिव संजयजी मोरे साहेब, पांडुरंगदादा पाटील साहेब यांच्या आदेशानं आम्ही परभणी जिल्ह्यातर्फे शिवसेनेतर्फे आज पूर्णा येथे मोफत मेंदूरोग विकार शिबिर आणि रोग निदान शिबिर हे सर्व ठेवलेले आहे. आणि या शिबिरासाठी प्रचंड असा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत सकाळी 10 पासून कमीत कमी 100 ते 150 पेशंट यांनी याचा लाभ घेतलेला आहे. आणि आपल्याला माहित आहे जसं बाळासाहेबांची शिकवण आहे 20% राजकारण आणि 80% समाजकारण. हे सगळं आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व शिवसेनेचे आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेब हे बाळासाहेबांची शिकवण घेऊन पूर्ण महाराष्ट्रामध्ये समोर जाते. त्याचाच एक भाग म्हणून, साहेबांचा एक आदेश म्हणून आम्ही हे जसं शिवसेनेचे एक पाऊल पुढे त्या पद्धतीने हा उपक्रम आज राबवलेला आहे. मोफत औषधी या कार्यक्रमानिमित्त आम्ही पेशंटला मोफत उपचार तर देतच आहेत डॉक्टर, आणि मोफत औषध सुद्धा दिलेले आहे. या निमित्तानं एवढंच सांगू इच्छितो की जसं माननीय मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला समाजकारणातून राजकारणाकडे नेत आहेत, तसंच प्रत्येकाने समाजात वेगवेगळ्या पद्धतीनं चांगलं काम करावं हाच उद्देश ठेवून आम्ही हे कार्यक्रम आज आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम ठेवलेला आहे. आज या ठिकाणावर मी परभणी जिल्हा शिवसेनेच्या वतीनं पूर्णा तालुक्यामध्ये मोफत आरोग्य निदान व औषधोपचार शिबिर आयोजित केलेले आहे. सन्माननीय सरसेनापती बाळासाहेबजी ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणा पूर्णेमध्ये आम्ही मोफत औषधोपचार शिबिर ठेवलेलं आहे. त्या औषधोपचार व निदान करण्यासाठी आम्ही आमच्यातर्फे एक कॅम्प आहे. त्या कॅम्पमध्ये तज्ज्ञ डॉक्टर या ठिकाणी आम्ही आमंत्रित केलेले आहेत. ते डॉक्टर अशा प्रकारचे पुढील पैकी आहेत: डॉक्टर लखमवार साहेब DCS परभणी, तसेच डॉक्टर संतोषजी जाधव साहेब नांदेड, श्री तानाजी पातळफळे सर MBBS, तसेच सूर्यकांतजी काळे साहेब, तसेच डॉक्टर वीरेंद्र कोल्हेजी, तसेच डॉक्टर स्वप्नील पाटील साहेब मेंदूरोग तज्ज्ञ यांना विशेष आम्ही या ठिकाणावर पूर्णेमध्ये आमंत्रित केलं. आमच्या पूर्णेमध्ये ही सुविधा नाही म्हणून त्यांना आम्ही आमंत्रित केलेले या ठिकाणावर. तसेच दीपक चहर आर्थो हे डॉक्टरांना ते पण पूर्णता नाहीत आमच्या, त्यामुळं आमच्या ग्रामीण भागातील रुग्णांना त्यांचा फायदा व्हावा या हेतून आम्ही त्यांना बोलवलेला आहे. आणि तसेच सचिन लोणे MD आयुर्वेद, जे काही वाताचे वगैरे प्रकार आहेत त्यांना या ठिकाणावर आम्ही बोलवून आमच्यातर्फे शिवसेनेतर्फे या पूर्णा तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये पूर्णा शहरामध्ये जे काही दीन दुबळी गरीब जनता आहे त्यांना दवाखान्यात जाऊन काही उपचार घेणं होत नाही, त्यासाठी आम्ही माननीय आमचे नेते डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब, तसेच आमचे ज्येष्ठ नेते मुख्य नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना जी आवड आहे की गोरगरिबांच्या जनतेला आपण काहीतरी मदत केली पाहिजे, म्हणून त्यांचा उपदेश घेऊन आम्ही या ठिकाणी आमच्या पूर्णेमध्ये आम्ही डॉक्टरांची टीम आणि सर्व जवळपास आमच्या याच्यामध्ये कॅम्पमध्ये 150 ते 200 रुग्ण या ठिकाणी आलेले आहेत. 100 रुग्णांची तपासणी झालेली आहे. 100 रुग्ण बाकी आहेत. त्यांना आम्ही मोफत औषध पण देत आहोत. जे काही मेडिसिन लागेल ते सर्व सोबत त्या ठिकाणी मेडिसिन आम्ही देत आहोत. आमची सर्व शिवसेनेची टीम
आमचे मुख्य मार्गदर्शक या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख माधवजी कदम साहेब यांनी सर्व सहकार्य केलं। त्याचप्रमाणे आमचे उपजिल्हा प्रमुख एकनाथरावजी लोखंडे साहेब, तसंच मी स्वतः तालुका प्रमुख, आमचे शहर प्रमुख विशालजी केडे सर, आमचे युवाचे शहर प्रमुख अंकितजी कदम साहेब, तसं आमचे उपशहर प्रमुख लक्ष्मीराव कदम, आमचे ग्रामीण भागाचे आमचे हरी पाटील, सर्वजण या ठिकाणावर असणारे नागनाथजी शिंदे असतील, सर्वजण आमचे दासराव असतील, आणखी युवा सेना उपतालुका प्रमुख आमचे बोबडेजी असतील, सर्वांनी या ठिकाणी आता नाव या ठिकाणावर प्रत्येक कोणाकोणाचं घ्यावं, सर्वांनी या ठिकाणावर ग्रामीण भागामध्ये जाऊन सर्वांना त्या ठिकाणी त्यांनी माहिती देऊन सर्वांनी मेहनत घेतली आणि या मेहनतीचं फळ आम्हाला या ठिकाणी आज दिसत आहे। आज आमचे शिवसेनेचे सरसेनापती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त माननीय माजी मुख्यमंत्री आमच्या पक्षाचे मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब, तसेच श्रीकांतजी शिंदे साहेब, खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली व त्यांच्या मार्गदर्शनानुसार आमचे संयोजक आमचे जिल्हा प्रमुख माधवरावजी कदम साहेब यांच्या सूचनेनुसार आज आम्ही मागील 8-15 दिवसापासून जे अहोरात्र म्हणजे हा कार्यक्रम शिबिर सर्व रोग निदान शिबिर कॅम्प ठेवण्याचा उपक्रम राबवला होता, त्याबद्दल आम्ही मागील 8 दिवसापासून पूर्ण शहरामध्ये व तालुक्यामध्ये एक ऑटो रिक्षा लावून अनाउन्समेंट करून सर्व जनतेपर्यंत या शिबिराचं नियोजन केलं। त्याप्रमाणे तसेच पॉम्पलेट वाटले, जे काय प्रचार करता येईल तेवढ्या प्रमाणे प्रचार करून जास्तीत जास्त लोक लाभार्थ्यांना लाभ घेता येईल मोफत औषध उपचारांचा, त्या अनुषंगाने आम्ही काम केल्याबद्दल आज हे आम्हाला फळ दिसून येते। जास्तीत जास्त आतापर्यंत 100 ते 150 पेशंटने आपली तपासणी करून मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घेतलेला आहे, तसेच औषध उपचार मोफत मिळालेले आहेत। अजून पेशंटचे म्हणजे लाभार्थी पेशंट तपासणी करता भरपूर प्रमाणात येत आहे, त्या निमित्तानं आमचा कार्यक्रम सफल झाला असं आम्हाला दिसून येतं। तर सर्व पदाधिकाऱ्यांना व पत्रकार मित्रांना सर्वांना आज जो कार्यक्रम झाला त्याबद्दल व जयंतीनिमित्त बाळासाहेब ठाकरे यांच्या व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा।